नमस्कार, मी वृषाली पाटील. बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने. सुप्रिया सुळे नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्यात. नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आली. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप होतोय. वाहनांमधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप आहे. चिंताजनक आहे. आपण असं करूया, आता सभा वगैरे सोडा, आधी आपल्या माणसाची सुरक्षितता महत्वाची आहे. आपल्याला हे अतिशय वाईट आणि गलिच्छ राजकारण चाललंय, हे वाईट आहे. पहिलं पोलीस स्टेशनला जायचं. सभेला आपण दुसरे लोक जातील, आपल्या कुटुंबातली माणसांवर असे हल्ले होणार, आपण खपून घेणार नाहीये. काय करतायत पोलीस? मग चला सरळ आता सभेच्या ठिकाणी नाही जायचं. दादा, तुमचं नाव काय? सतीश. आता अजिबात गाडी नाही जायची सभेला, आधी पोलीस स्टेशनला. आपले लोक कुठे आहेत आणि आपले लोक कोण हॉस्पिटलमध्ये आहे का, काय परिस्थिती, ते जास्ती महत्वाचं आहे. आपण आधी जर त्यांना कुठे काय लागले ते बघायचं आणि CP ऑफिसला जायचं.